राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. मला भेटायला आणि ते म्हणले की दादा माझ्या नवऱ्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निलंबित केलं. मी माहिती घेतली तर ती माहिती घेतल्यावर असं लक्षात आलं तिच्या नवऱ्याने गेल्या 5-6 महिन्यात रिसिव्हरला फोन लावला देसाईला. काय झालं ते म्हणले दादा तुम्ही फक्त 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला. बारामतीकरांना कोटीची सवय झाली कारण ही रस्ता किती तरी सुद्धा किती इतक्या कोटीचा आहे मला किती तितक्या कोटीचा म्हणून फक्त 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्यावर मी तुला तरी कळते का त्यांनी ज्यांच्या नावावर पैसे उचलले त्यांना माहितीच नाही. शेविंगला पैसे काढून त्यांच्या नावावर उचलले आणि त्याच्या सातबारावर दिलेला तेच दिलं. तेच सांगतो की त्याला काढलं. आता तुम्ही माझ्या हात जोडून विनंती मी तो लेखी परीक्षेत पास झाला तर तोंडीला घेईपर्यंत आमचा अधिकार. मी पण माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँक मी तिथं डायरेक्ट असताना बऱ्यापैकी मुलं मुली लावली. बारामती बँकेमध्ये पण आम्ही लावलो. बारामती बँकेमध्ये देखील आता नगराध्यक्षपद सचिनला मिळालेले असल्यावर तिथली जागा मी त्याला चेअरमनची मोकळी करायला सांगितली तर मी दुसऱ्याला संधी देणार आहे. काय बरोबर पद्धतीनं कारण काय थोडंसं सत्तेचं केंद्रीकरण करण्याच्या करता वेगवेगळ्या सगळ्यांनी बारामती नगरपालिकेचं काम एवढं आहे तो लागलाय कामाला सकाळपासून तो लोकल पण खूप काम जेवढं काम करेल तेवढं कमी आणि ते जेवढं काम करतील तेवढा माझ्यामध्ये उत्साह आहे. नगरपालिकेच्या नगरसेवकांनी चांगल्या कामाला सपोर्ट केला पाहिजे. चुकीचं होत असेल तर एकदा आमचा नगराध्यक्ष चुकीचं करणार नाही, आमचा उपनगराध्यक्ष चुकीचं करणार नाही किंवा आमच्या सीओला पण आम्ही चुकीचं होऊन देणार, चीफ ऑफिसरला होऊन देणार. पण यदा कदाचित कुठं काही गडबड झाली तर ते लक्षात आल्याला आम्ही थांबू. त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही शहरं कचरा नसलेली शहरं करायची, झाडलोट गोच्छलोट होणारी शहरं. आणि पालखी तर आपली चोपाट काकाची पालखी तिकडे नेते 10 एकर पालखी तळाला जागा ठेवतोय तिथं पालखी तळ ही जागा आरक्षण पालखी तळ म्हणजे आज नाही उद्या काही वर्षांनी पालखी तळाच्या जागा जर दुसऱ्या कामाकरता गेल्या तर आपल्या वारकऱ्यांनी थांबायचं कुठं इमारती झाल्या तर. आणि म्हणून जे सांगितलं त्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून हा प्लॅन केलेलं माझं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे. मी माझ्या सभेत पण सांगितलं होतं की उद्याच्या 5 वर्षांनी नगरपंचायतीची निवडणूक पुन्हा येईल त्यावेळेस महाराष्ट्रात जेवढ्या नगरपंचायती आहेत त्याच्यात नंबर 1 ची नगरपंचायत माळेगावची करायची. पण त्याकरता स्थानिक धनवान बदलची स्थानिक माळेगावकरांनी साथ दिली पाहिजे. गटातटाचं खालची पावकी वरची पावकी त्या बेटातला त्या बेटातला लाख्याच्या घरातला मागच्या घरातला हे सगळं जरा डोक्यातनं काढायचं. तिथं काही काही लोकांनी डिवायडर करायला विरोध केला. अहो तुम्ही बघेल ना अजित पवारच्या स्वतःच्या घरी सहयोगला ह्याच्यातले अनेक लोक जाहीर करतात. मी माझ्या इथला डिवायडर बंद केला की नाही. आज बिगोड रोड कसा झाला ठराविक ठिकाणी डिवायडर करू ना पण सगळीकडे डिवायडर करायचं म्हटलं तर नाही जमणार. ऍक्सिडेंट होते सगळीकडे आपल्या जागा मोकळ्या जागा इकडे माझी वस्ती डिवायडर इकडं माझी वस्ती डिवायडरच्या तिथं जागा ठेवा असं नाही. वाहतुकीची शिस्त लावण्याच्या करता ज्या नियम आहे त्या पद्धतीनं ते होणार आहे. विद्यार्थ्यांनी रात्री आईला भेटायला गेलो होतो. काल संक्रांत होती. मी काल जरी संक्रांत झालेली असली तरी आपल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या भावांना माझ्या बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गोड बोला तुम्ही गोड बोला मी माझ्यासाठी कारण मी गोड बोलायला म्हणजे तुम्हाला परिणाम झाला काय त्याला बिघडले काहीतरी आज बिघडले किंवा काम तरी होणार नाही. गोड बोलतो म्हणजे आपल्याला
राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।